ओके. सगळ्यांना गुड मॉर्निंग. जसं की तुम्ही बघताय, आज आपण बघणार आहोत जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर, जो की आहे सिमिलॅरिटी. ओके. तर आपण याच्यामध्ये जे काही बेसिक्स आहे सगळ्यात अगोदर ते बघणार आहे, आणि नंतर प्रॅक्टिस सेट जो आहे 1.1, एकदम इझी प्रॅक्टिस सेट आहे, सगळ्यात आधी आपण तो बघणार आहे. ओके. तर सगळ्यांनी काय करा, वही आणि पेन सोबत ठेवा, म्हणजे नुसतं माझ्याकडे बघू नका, तुमचे स्वतःचे पण नोट्स बनवा आणि तुम्हाला इझी होऊन जाईल. एवढा इझी चॅप्टर आहे, मी तुम्हाला एकदम इझी वेमध्ये सांगणार आहे, याच्यामध्ये काहीही डिफिकल्ट नाही आहे. ओके. सगळ्यांनी लक्ष द्या. आपण आज बघणार आहोत जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी, त्याच्यामधलं प्रॅक्टिस सेट 1.1, आणि त्या ज्या बेसिक ज्या गोष्टी आहेत सगळ्यात अगोदर त्या आपण बघणार आहोत. तर चला आपण स्टार्ट करूया, आणि काय काय बघणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो आता. ओके. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. सगळ्यात अगोदर आपलं जे चॅनल आहे लेट्स लर्न अकॅडमी, ते सगळ्यांनी यूट्यूबवरती सबस्क्राईब करा, जेणेकरून जेही मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तुम्हाला ते सगळ्यात अगोदर बघायला भेटेल. ओके. चला स्टार्ट करूया आपला चॅप्टर. लक्ष द्या. चॅप्टर फर्स्ट सिमिलॅरिटी. ओके. आता याच्यामध्ये काय काय आपल्याला बघायचं आहे. ओके. म्हणजे काय काय इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी. तर बघा, सगळ्यात अगोदर काय बघायचं आहे आपल्याला, सगळ्यात अगोदर बघायचं आहे आपल्याला रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, म्हणजे रेशो बघायचा आहे. आणि प्रॅक्टिस सेट 1.1साठी एवढंच आहे. ओके. प्रॅक्टिस सेट जो आहे 1.1 त्यासाठी बेसिक फक्त एवढंच आहे. काय बघायचं आहे आपल्याला, रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ओके. नंतर बघायचं आपल्याला बीपीटी, काय बघायचं आहे बीपीटी किंवा कन्व्हर्स ऑफ बीपीटी. आता बीपीटी काय असतो ते मी तुम्हाला पुढं सांगतो. ओके. आता ताण घेऊ नका जास्त, एकदम रिलॅक्समध्ये बघा. ओके. व्हिडिओ म्हणजे रिलॅक्समध्ये बघा. पुढं बघा. आता नंतर बघायचं अँगल बाय सेक्टर काय असतं, परत बघायचं थेरम ऑफ कन्व्हर्स, त्याचा कन्व्हर्स बघायचं आहे परत. आणि नेक्स्ट बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, म्हणजे पॅरल लाईन काय असते, ह्या पॅरल लाईन्स असतात. ओके. ह्या काय असतात ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. आता बघा, लक्ष द्या. हे जो आहे हा सगळ्यात जो फर्स्ट मी जसं तुम्हाला सांगितलं रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, हा फक्त हा एवढा कन्सेप्ट फक्त 1.1 मध्ये आहे. आणि हे एवढे कन्सेप्ट जे आहे 3, 1 2 3, हे कन्सेप्ट सगळे 1.2 मध्ये, कशामध्ये 1.2, 1.2 म्हणजे प्रॅक्टिस सेट. आणि हा जो आहे सिमिलर ट्रायंगल्स अँड टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, म्हणजे ए टेस्ट काय काय असते, ए टेस्ट काय असते, अँगल बाय सेक्टर काय असतो, म्हणजे टेस्ट असतात ते आपल्याला कशामध्ये बघायचं आहे 1.3 मध्ये. कशामध्ये बघायचं आहे 1.3. आणि लास्ट जो आहे एकदम लास्टला काय सांगितलं त्यांना आपल्याला, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके. हा आपल्याला 1.4 मध्ये बघायचं आहे. ओके. तर तुम्ही हे काहीच लक्षात ठेवू नका, फक्त मी काय सांगतो ते लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला आता सध्याला 1.1 साठी काय करायचं आहे, फक्त लक्ष द्या इकडं. हे जे दिसतंय रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, एवढं आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे. ओके. समजलं का सगळ्यांना. चला तर बघूया आपण याच्यामध्ये काय काय नेमकं. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला बेसिक समजवणार आहे, आणि नंतर आपण काय करू, आपला प्रॅक्टिस सेट जो आहे 1.1 त्याच्याकडे जाऊया. आणि एकदम असं इझी वेमध्ये बघा, म्हणजे असं बर्डन सारखं बघू नका व्हिडिओ, एकदम असं इझी वेमध्ये रिलॅक्समध्ये, एकदम मी तुम्हाला एकदम इझी वेमध्ये सांगतो की कसं आपण ज्या 5 किंवा 6 एक्झाम्पल्स आहे ते आपण कसे सॉल्व्ह करू शकतो. बघा आता सगळ्यात अगोदर, हां, बेसिक ऑफ प्रॅक्टिस सेट 1.1, जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्याला बेसिक बघायचं आहे अगोदर. का बरं की जर आपलं बेसिक जर क्लिअर असलं तर सगळ्या गोष्टी आपल्या ऑटोमॅटिक क्लिअर होतात. आता बघा बाळांनो, रिकॉल करूया. हे तुम्हाला 8ला पण झालं आहे आणि 9ला पण झालं आहे. 8 9 दोन्ही क्लासला आलं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके. आता सगळ्यांना माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो. आता ट्रायंगल काय असतो ते तर माहीत असणार सगळ्यांना, ते तर 7वी 7ला झालं, 8ला झालं, 9ला झालं, 6ला सुद्धा झालं. ट्रायंगलला 3 साईड असतात, 3 वर्टेक्स असतात. ओके. 3 अँगल असतात, हे सगळ्यांना माहिती आहे. ओके. तर बघा, एरिया ऑफ ट्रायंगल काय आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट, हे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एक बेस असतो आणि एक हाईट असते, सगळ्यांना माहिती आहे बेस असतो आणि हाईट असते. तर आपल्याला काय बघायचं आहे, खूप सारे ट्रायंगल बघायचे आपल्याला, म्हणजे खूप सारे, एकदम इझी आहे. सगळ्यात अगोदर बघायचं आहे आपल्याला ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ओके. नंतर बघायचं आहे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल, नंतर बघायचं आहे राईट अँगल ट्रायंगल. आता यांच्यामधलं तुम्हाला डिफरन्स सगळ्यात आधी सांगून देतो. जो की ॲक्यूट अँगल असतो, ॲक्यूट अँगल हा असतो लेस दॅन 90. कसा असतो, लेस दॅन 90 डिग्री. इथं दिसतंय का तुम्हाला, जस्ट मिनिट, इथं बघा, हे बघा
हा कसा आहे, लेस दॅन 90, कसा आहे, लेस दॅन 90 डिग्री. ओके, दिसतंय का तुम्हाला तिथं? हां, तर कसा आहे तो, लेस दॅन 90 डिग्री. आता बघा, नंतर बघायचं आपल्याला ऑप्ट्यूस अँगल. काय बघायचं आहे, ऑप्ट्यूस अँगल. बघा इथं दिसतोय का तुम्हाला? आता हा जो अँगल हा कसा असतो, मोर दॅन 90 डिग्री. कसा असतो, मोर दॅन 90 डिग्री. म्हणजे आणि हा 90 डिग्री कसा आहे, हा तर 90 डिग्री असणार, याला काहीच नाही करू शकत आपण, 90 असतो, ॲक्युरेट 90 असतो. लक्ष द्या, मला काय सांगायचं आहे बाळांनो. सगळ्यात आधी आपण काय बघितलं, ॲक्यूट अँगल जो आहे, ॲक्यूट अँगल. ओके, ॲक्यूट अँगल हा 90 डिग्रीपेक्षा कमी असतो, म्हणजे 0 to 90पर्यंतच तो असणार आहे. ओके, नंतर जो असतो ऑप्ट्यूस अँगल तो 90पासून पुढं असतो, म्हणजे 90 डिग्रीचा जास्त असतो. ओके, आणि नंतर जो आहे 90 डिग्री अँगल तो 90 डिग्री असणार आहे, 90 डिग्री कोन. हां, आणि जे मराठी मीडियमचे जो मॅथमॅटिक्स जो सब्जेक्ट आहे त्याला कोणतीही लँग्वेज नसते. ओके, तुम्हाला ABCs काढायचे आहे, तुम्हाला 1 2 3 4च काढायचे, मग तुम्हाला समजेल, असं काही एवढं अवघड नाही आहे, डिफिकल्ट नाही आहे. तर बघा 90 डिग्री कसं असणार आहे, बरोबर 90 डिग्री असणार आहे. ओके, समजता येणार आहे. इकडे बघा, हे बघा, हा काय आला, 90 डिग्री, बरोबर आहे. हा कसा आला, ॲक्यूट अँगल 90 डिग्रीपेक्षा कमी. आणि हा कसा आला, 1 मिनिट, ऑप्ट्यूस अँगल 90 डिग्रीपेक्षा जास्त. तर हे 3 ट्रायंगल्स आहे आपल्याकडे. काय आहे, 3 ट्रायंगल्स. आता बघा, आपल्याला बघायचं काय याच्यामध्ये, लक्ष द्या. आता जर एक ट्रायंगल असेल त्याला 3 साईड असणार, त्याच्या बेस असणार 3 आणि 3 काय असणार त्याच्या हाईट. आता आपल्याला बघायचं बेस आणि हाईट कशा असतात. बघा आता, जर का मी तुम्हाला सांगितलं या ट्रायंगलकडे लक्ष द्या सगळ्यांनी आता. ओके, मी थोडं मोठं करतोय त्या साईडला. तुम्हाला माहिती आहे. ओके, कलर चेंज करून घेऊ आपण इथं बॅक साईडला, ब्लॅक कलर. ओके, हां, आता बघा, लक्ष द्या आता सगळ्यांनी व्यवस्थित. आपण आधी घेऊया एक बेस घेऊया. काय घेऊया, बेस. आता लक्ष द्या बाळांनो व्यवस्थितपणे. आपण जर हा बी आणि सी जर बेस घेतला, दिसतोय का इथं बी आणि सी, हा बी आणि सी जर बेस घेतला तर याची हाईट काय असणार आहे, त्याचा ऑपोजिट वर्टेक्स, म्हणजे त्याचा ऑपोजिट जो वर्टेक्स आहे. आता बी आणि सी जर आपण घेतलाय, बी आणि सी आपण घेतलाय, पण त्याचं ऑपोजिट वर्टेक्स काय आहे, ए आहे. काय आहे, ए. काय आहे, ए. दिसतोय का? आता इथून जी लाईन येणार आहे, इथून जी लाईन येणार आहे, इथून इथपर्यंत जी लाईन येणार आहे, इथं आपण नाव देऊ पी. इथून इथपर्यंतची लाईन येणार आहे, हा त्याचा काय असणार आहे, त्याची हाईट असणार आहे. काय असणार आहे, हाईट. मग समजा आपण बेस काय घेतला, समजा बेस आपण घेतला बी सी. काय घेतला, बी सी. बेस आपण काय घेतला, बी आणि सी. मग त्याची हाईट काय असणार आहे बाळांनो, त्याची हाईट, हाईट काय असणार आहे, ए टू पी, म्हणजे ऑपोजिट वर्टेक्स पासून तर खाली जो तिथपर्यंत लास्टला येतोय म्हणजे पी, हे काय असण्याची हाईट असणार आहे. काय असणार आहे, हाईट, ए पी. समजलं का? बेस जर आपण बी सी घेतला, बेस जर आपण बी सी घेतला तर त्याची हाईट काय असणार आहे, ए पी. काय असणार आहे, ए पी. आता तसंच सेम पुढं. आता लक्ष द्या, आता आपण सेकंड बेस घेऊया. आता आपण जर बेस घेतला, आपण बेस घेऊया आता ए बी. काय घेऊया, ए बी. काय घेतला आपण बेस, ए अँड बी. ओके, ए बी हा बेस घेतला आपण. आता ऑपोजिट वर्टेक्स कोणता बाकी आहे, फक्त सी. कोणता बाकी आहे, सी. इथून ही जी लाईन येते, ही जी लाईन येते म्हणजे सी पासून ई पर्यंत, हा ही त्याची काय असणार आहे, हाईट. काय असणार आहे, हाईट, HEIGHT, हाईट. हाईट काय असणार त्याची, CE. काय असणार आहे, CE. ओके, काहीच नाही करायचं आहे, लक्ष द्या फक्त.
आपण एक बेस जर घेतला, समजा ए बी जर बेस घेतला तर ऑपोजिट वर्टेक्स कोणता राहील त्याचा, सी. काय कोणता असणार, सी. ए बी आपण जर बेस घेतला, ए बी, ओके, ए बी, सी पासून जी लाईन असणार आहे ती त्याची काय असणार आहे, हाईट. आता बघा, आता तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. अजून लास्ट घेऊ आपण एक याच्यामधलं. आता तीन 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 हाईट असतात, 3 बेस असतात. आता आपण ही ए सी दिसते का तुम्हाला, ए सी, ए सी हा जर बेस घेतला, आता बघा बेस ए सी, बेस जर ए सी घेतला, ऑपोजिट वर्टेक्स काय आहे, बी. काय आहे, बी. इथून जी लाईन येते एफ पर्यंत, हा जर आपण बेस घेतला ए सी, इथून जी हाईट येते बी पासनं तर एफ पर्यंत, बी पासनं तर एफ पर्यंत, ही काय असणार त्याची हाईट. काय असणार आहे, हाईट. कशाची, ए सीची. कशाची, ए सी. मग बेस ए सी, हाईट इज अ, हाईट काय असणार त्याची, बी एफ. काय असणार आहे, बी एफ. हां, खुश झाले वाटतं की बी एफ म्हटलं तर. काय असणार त्याची हाईट, बी एफ. काय असणार आहे, बी एफ. समजलं का सगळ्यांना, एकदम इझीमध्ये सांगितलं बघा. आता ऑपोजिट वर्टेक्स पासून जिथपर्यंत लाईन जाणार त्याची काय असणार आहे, हाईट. काय असणार आहे, हाईट. आता ॲक्यूट अँगलमध्ये इझी असतं, ॲक्यूट अँगलमध्ये खूप इझी असतं. पण जर तुम्ही आता ऑप्ट्यूस अँगलमध्ये बघितलं, हा आपल्याला बघायचं ऑप्ट्यूस. काय बघायचं आहे, ऑप्ट्यूस. आता इथं बघा काय होतं, लक्ष द्या. आता लक्ष द्या. ऑप्ट्यूस अँगल म्हणजे काय असतो, 90 डिग्रीपेक्षा जास्त असतो. याच्यामुळं काय होतं, याचे दोन ज्या हाईट आहे त्या बाहेर येतात, ट्रायंगलच्या बाहेर येतात. ओके, आणि एक हाईट फक्त कशी येते, मध्ये येते. आता ते कसं तुम्ही बघा, का बरं की खूप सारे जे मुलं आहे किंवा मुली आहेत त्याचं कन्फ्युजन हे ऑप्ट्यूस अँगलमध्येच होत असतं. ओके, लक्ष द्या. आता तुम्हाला सांगतो मी. आता बघा बाळांनो, हां, आता सगळ्यात आधी आपण घेऊया क्यू आर घेऊया बेस. काय घेऊया, क्यू आर. दिसतोय का क्यू आर, क्यू आर दिसतोय का, क्यू आर, क्यू आर दिसला. ओके, बेस क्यू आर. आता क्यू आर जर बेस घेतला आपण तर ऑपोजिट वर्टेक्स काय याचा, पी आहे. काय आहे, पी. आता इथून जर आपल्याला लाईन मारायची मध्ये तर मारता येणार आहे का, नाही, किंवा नाही मारता येणार आहे. तर आता बघा, इथून जे परपेंडिक्युलर आपण काढतोय स्ट्रेट, ही त्याची काय असणार, हाईट असणार. काय असणार आहे, हाईट. आता तुम्ही काय म्हणणार, ही हाईट तर बाहेर आली तर चालते. ऑप्ट्यूस अँगलमध्ये ज्या दोन हाईट असणार आहे त्या कशा येणार आहे, बाहेर येणार आहे. कशा येणार आहे, बाहेर. म्हणजे बघा, क्यू आर जर बेस असेल, क्यू आर जर बेस असेल त्याची हाईट ऑपोजिट वर्टेक्स काय आहे, पी. इथून जी लाईन आहे पी ए, काय, पी ए, ही त्याची काय असणार आहे, हाईट. काय असणार आहे, हाईट. बघा आता हाईट काय आहे मग त्याची, पी ए. ओके, समजलं इथपर्यंत. आता बघा, हे तर झालं एका याचं. आता बघा, आता आपण नवीन घेऊया, पुढची साईड घेऊया. ही झाली एक. हां, आता काय करायचं आहे आपल्याला, पी क्यू हा जर बेस आहे, पी क्यू दिसतोय का, पी क्यू हा आपण बेस घेतला आहे. काय घेतला आहे, बेस. ओके, पी क्यू जर बेस घेतला तर ऑपोजिट वर्टेक्स काय त्याचा, आर. काय आहे, आर. मग तुम्ही अशी लाईन मारणार आहे का, नाही. याला एक्सटेंड केलं आणि इथून जी लाईन येणार आहे, ओके, ऑपोजिट वर्टेक्स काय, आर. आर पासून सी पर्यंत जी लाईन येणार आहे, आर पासून तर सी पर्यंत जी लाईन येणार आहे ती काय असणार आहे, त्याची हाईट. काय असणार आहे, हाईट. म्हणजे पी क्यूची जी हाईट आहे ती काय असणार आहे, आर सी. काय असणार आहे, आर सी. आता मग आपण बेस काय घेतला, बेस काय घेतला, पी क्यू. काय घेतला, पी क्यू. त्याची हाईट काय असणार आहे, हाईट काय असणार आहे, आर सी. काय असणार आहे, आर सी. ओके, आता लक्ष द्या, हे दोन तर झाले आउटर साईड. म्हणजे पी ए आणि आर सी हे कसे आले, बाहेरच्या साईडला, म्हणजे आउटर साईड ऑफ द ट्रायंगल, म्हणजे बाहेरच्या साईडला आल्या. आता एक जी हाईट आहे ती मध्ये येणार आहे. आता बघा कोणती येणार आहे ती, जी की पी आर जो आहे, पी आर हे जर बेस आपण घेतलं, इथं लिहून घेऊ आपण आधी, बेस पी आर, त्याची हाईट जी आहे पी आर, ऑपोजिट वर्टेक्स काय आहे, क्यू. काय आहे, क्यू. पी आरचा ऑपोजिट वर्टेक्स काय, क्यू. क्यू पासून जी लाईन जाणार आहे क्यू टू बी, ही काय असते त्याची हाईट. काय असणार आहे, हाईट. मग हाईट काय आहे, क्यू बी. समजले का सगळ्यांना.
एकदम इझी आहे बाळांनो, काही जास्त हार्ड नाही आहे. फक्त दोन ऑप्टिव्स अँगलमध्ये काय असतं, दोन ज्या हाईट असणार आहे त्या कशा येणार आहे बाहेरच्या साईडला, कशा येणार आहे बाहेरच्या साईडला, आणि एक जी हाईट असणार आहे ती कधी येणार, कशी येणार आहे मधी, कशी म्हणजे ट्रायंगलच्या मध्ये. एकदम इझी होतं. आता पुढं बघा, राईट अँगल ट्रायंगल सगळ्यात इझी, सगळ्यात इझी राईट अँगल ट्रायंगल, 90 अंशाचा कोन, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल 90 डिग्री. ओके, याला लिहायची काही गरज नाही, तुम्हाला समजता येतं. असं 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 मास सिम्बॉल केला म्हणजे लक्षात घ्यायचं की 90 डिग्री ट्रायंगल आहे. आता बघा, याच्यात एवढं सोपं आहे ना बाळांनो, याच्यामध्ये ऑलरेडी दोन हाईट आपल्याला दिलेल्या आहे यांनीच. म्हणजे आपण जर बी सी घेतलं, साईड बी सी घेतली, याची हाईट काय असणार आहे ए बी, काय असणार आहे ए बी. आणि ए बी जर आपण हे घेतलं, काय म्हणतात त्याला, ए बी जर बेस घेतलं तर बी सी त्याची हाईट असणार आहे. समजलं मी काय म्हटलं, गेलं डोक्याच्या वरती. लक्ष द्या, इकडं व्यवस्थित तुम्हाला लिहून सांगतो. इकडे बघा, थोडं आपण चेंज करूया. तुम्हाला साईड, साईड घेतली आपण बी सी, हाईट, साईड जर बी सी घेतली बाळांनो, साईड जर बी सी घेतली तर त्याची जी हाईट आहे ती येणार आहे ए बी. काय येणार आहे ए बी, काय येणार आहे ए बी, काय येणार आहे ए बी. साईड जर आपण बी सी घेतली, हे फक्त 90 डिग्रीमध्येच होतं बरं का, नाही तर इकडे कसं ऑप्टिक्स अँगलमध्ये देते ॲक्युटमध्ये. हे फक्त 90 डिग्री जो अँगल आहे, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल जो आहे त्याच्यामध्येच हे होतं. म्हणजे काय, ऑलरेडी टू साईड आपल्याला गिवन असतात. फक्त ऑलरेडी टू साईड म्हणजे टू हाईट जे आहे ते आपल्याला गिवन असतात. बघा, बी सी जर का बेस असेल तर ए बी काय असणार, त्याची हाईट असणार. ए बी काय असणार आहे हाईट. आता सेम ऑपोजिट बघा, सेम ऑपोजिट, साईड जर ए बी असेल, साईड जर ए बी असेल, ही ए बी, आता ए बी, साईड जर ए बी असेल तर हाईट काय असणार आहे बी सी. ऑपोजिट आहे. जर बी सी साईड असेल तर ए बी हाईट, ए बी साईड, ए बी जर साईड असेल, ए बी जर बेस असेल तर बी सी काय असणार आहे हाईट. सॉरी, साईड लिहिलं इथं, बेस येणार आहे. काय येणार आहे बेस, 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 बेस. बी सी जर का बेस असेल, बी सी जर का बेस असेल, त्याची जी हाईट आहे येणार आहे ती काय येणार आहे ए बी, काय येणार आहे ए बी. आणि ए बी जर का बेस असेल त्याची हाईट काय येणार आहे बी सी. आता लास्टमध्ये बघा, बेस जर का ए सी असणार आहे, ए सी जर बेस असेल तर ऑपोजिट वर्टेक्स काय एसीचा बी, काय आहे बी. बी पासून जी लाईन आहे आपण इथं नाव देऊन समजा बी बी एम. ओके, तर बी पासून जे एम पर्यंत आहे ते म्हणजे ए बी जो बेस आहे. ओके, ए बी जो बेस आहे, ए सी जो बेस आहे ए सी, याची हाईट येणार आहे, याची हाईट काय येणार आहे बी एम, काय येणार आहे बी एम. का बरं की हा काय आहे ऑपोजिट वर्टेक्स, काय आहे ऑपोजिट, इथून जी लाईन जाणार आहे ही त्याची काय असणार हाईट, काय असणार आहे हाईट, IGHT हाईट. समजलं का इथपर्यंत? काही अवघड सांगितलेलं नाही. 3 ट्रायंगल सांगितले, एक सांगितला ॲक्यूट अँगल, नंतर सांगितलं ऑप्टिव्स, नंतर सांगितला राईट अँगल ट्रायंगल. ॲक्यूट अँगल म्हणजे काय असतो की ज्याच्यामध्ये तिन्ही ज्या साईड आहे ते मध्ये येतात. ओके, म्हणजे हाईट साईड म्हणजे बेस आणि हाईट, म्हणजे हाईट ज्या आहे त्या ट्रायंगलच्या त्या कशा असतात इंटर म्हणजे मध्ये असतात. आणि नंतर आपण काय बघितलं ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल. आता ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल म्हणजे काय असतो 90 अंशापेक्षा जास्त. ओके, 90 अंशापेक्षा जास्त. मग याच्यामध्ये काय होतं, दोनच्या हाईट असणार आहे, त्या दोन बेसच्या ज्या हाईट असणार आहे ते आउटर साईड ऑफ द ट्रायंगल म्हणजे ट्रायंगलच्या बाहेरच्या साईडला येणार आहे. आणि एक जी हाईट आहे ती कशी येणार आहे मधी, एक जी साईड कशी येणार आहे मधी. लास्ट जे मी तुम्हाला सांगितलं राईट अँगल ट्रायंगल, याच्यामध्ये ऑलरेडी 2 साईड आणि 2 बेस म्हणजे ज्या 2 हाईट आहे त्या ऑलरेडी गिवन असतात. फक्त एक साईड आपल्याला ती मध्ये असते, एक हाईट जी आहे ती कशी असते मध्ये असते. समजलं का 3 ट्रायंगल? याच्यामध्ये काही अवघड नाही. आता पुढे आपल्याला यूज करायचंय. आता बघा, हां, रेशियोज ऑफ एरियाज ऑफ ट्रू ट्रायंगल्स. काय बघायचं आपल्याला, रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. आता बघा, एक ट्रायंगल आहे ए बी सी आणि एक ट्रायंगल आहे पी क्यू आर.
आता रेशो काढायचे आपल्याला दोन ट्रायंगलचे. ओके, आता तेच बघायचं होतं आपल्याला. आता आपण काय करूया, सगळ्यात अगोदर नाव देऊन देऊया. सगळ्यात अगोदर हा जो ट्रायंगल आहे आपण याला म्हणूया A1. काय म्हणूया? A1. ओके, आणि हा जो ट्रायंगल आहे याला आपण म्हणूया A2. काय म्हणायचं आहे? A2. A1 अँड A2. आता बघा याला सॉल्व कसं करायचं आहे बघा, लक्ष द्या. ABC हा एक ट्रायंगल आहे PQR. आता लक्षात घ्या, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड देन दुसरा कोणता ट्रायंगल आहे आपल्याकडे? एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ओके, आता बघा एरिया ऑफ ट्रायंगल घेतला आधी ABC, नंतर काय घेतला? PQR. इथपर्यंत समजलं का? पुढे बघा आता आपल्याला काय करायचं आहे. हे घेतलं की आपण फॉर्म्युला काय यूज करतो रे बाळांनो? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. काय यूज करत असतो? बेस इंटू हाईट. आता मला सांगा, आपण BC जर बेस घेतला, ओके, हे काय असणार आहे? हाईट. काय असणार आहे? हाईट. ओके, इथं लिहितो छोटं, हाईट. ओके, BC जर का बेस घेतला, आता ह्या ट्रायंगलमध्ये बघा, BC जर बेस घेतला, BC जर बेस घेतला, हाईट काय असणार आहे? AD. का बरं की ऑपोजिट वर्टेक्स पासून इथपर्यंत हाईट काय असणार आहे? AD. 1 मिनिट. BC जर का बेस घेतला, तर हाईट काय असणार आहे? AD. सेम. आता बघा QR जर बेस घेतला, QR, तर हाईट काय असणार आहे? PS. हाईट काय असणार आहे? PS. काय असणार आहे? PS. समजलं का? इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? आता लक्ष द्या, आता परत आपल्या समोर काढायचं आहे. दिसतंय ना तुम्हाला तिकडं का खूपच मध्ये गेलंय? परत देतो मी 1 मिनिट. एरिया ऑफ ट्रायंगल ABC and area of triangle PQR 2 इंटू बेस इंटू हाईट. पहिल्याचं काय घ्यायचं मग? BC. आपण काय घेतलं याची हाईट सगळ्यात पहिले? BC इंटू BC जर घेतलं तर हाईट काय असणार आहे? AD. ओके, बेस जर BC घेतला तर हाईट काय असणार आहे? AD. ओके, जर याचा आपण QR बेस घेतला, QR, तर हाईट काय असणार आहे? ही PS. काय असणार आहे? PS. काय असणार आहे? PS. आता सेम परत समोर आपण सॉल्व करू. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ओके, 1/2. सॉरी, इथं पण 1/2 येणार आहे. इथं पण 1/2 या का, दोन्हीकडे पण टाका. 1/2 1/2. ओके, आता बघा हे 1/2 आणि हे 1/2 कॅन्सल होऊन जाईल ना. आपण यांना क्रॉस कट केलं, विच इज इक्वल टू, ओके, विच इज इक्वल टू हे BC इंटू AD, BC इंटू AD अँड QR इंटू PS. आता मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या फक्त. हे कट झालंय, सोडून द्या. हे लक्षात नका ठेवा आता. हां, तुम्ही कन्फ्यूज होऊन जाशाल परत त्याच्यामध्ये. हां, लक्ष द्या बाळांनो, लक्ष द्या. इकडं लक्ष द्या. का गेले बाहेर कुठं? लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. आपण काय घेतलंय आधी? ह्या ट्रायंगलचा बेस घेतला, तो म्हणजे काय होता? BC, आणि त्याची हाईट घेतली AD. काय घेतली हाईट त्याची? AD. BC AD हाईट. ओके, QR PS. सॉरी, बघा आता लक्ष द्या. आपल्याला काय करायचं आहे आता? मी तुम्हाला सांगतोय. हे BC आणि QR काय रे बाळांनो? BC आणि QR आणि AD आणि PS मध्ये काय डिफरंट आहे? BC, ओके, अँड QR हे काय आहे? बेस आहे. काय आहे? बेस, दोन्ही ट्रायंगलचे. आणि AD आणि PS, AD आणि PS हे काय आहे? हाईट आहे. काय आहे? हाईट. काय आहे? हाईट. समजलं का? आता बघा आपल्याला कसं लिहायचं याला? आता आपण काय करूया?
एरिया ऑफ ट्रायंगल दोन्ही पण घेऊया, म्हणजे आपण नाव दिले होते त्याला A1 ट्रायंगल आणि A2. ओके, हा ट्रायंगलला नाव देऊया A1 आणि हा काय देऊया A2. ओके, आता बघा A1 and A2. ओके, A1 and A2 विच इज इक्वल टू, आता बघा ही जी लाईन आहे ना, ही हा बेस आहे काय फर्स्ट ट्रायंगलचा, मग काय हा B1, आणि ही जी आहे QR हा काय बेस आहे सेकंड ट्रायंगलचा. ओके, मग B2. ओके, ही जी आहे AD ही हाईट आहे फर्स्ट ट्रायंगलची, मग H1, आणि ही जी आहे PS ही पण काय हाईट, मग याला नाव काय देऊया H2. समजलं का? आता बघा BC कुठे आहे, BC म्हणजे B1 काय घ्यायचं आहे आपल्याला B1. ओके, देन इंटू आता QR घेऊया ते QR म्हणजे B2, QR म्हणजे काय B2. ओके, याला पण इंटू. ओके, दोन्हीकडे पण द्यायचं आहे आपल्याला. नंतर याला एक्सटेंड करूया पुढं AD H1 काय H1, नंतर PS काय नाव दिलं आपल्याला H2, काय नाव दिलंय H2. हे झालं आपलं प्रूफ. आपल्याला हेच या प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये हेच आपल्याला यूज करायचं आहे. समजलं का सगळ्यांना? समजलं का? ओके, B1 इंटू H1 B2 इंटू H2 समजलं का इथपर्यंत? हे आपल्याला आता पुढं कसं यूज करावं लागणार आहे ते आपण बघूया. ओके, चला तर या समोर आता एकदा बघून घ्या व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला कळून जाईल, क्लिअर होऊन जाईल काय काढायचं काय नाही. तो कन्सेप्ट पण सांगतो मी कसं असणार आहे ते आता. हां, हे जे तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगितलेलं होतं, आपल्याला ते इंग्लिश जास्त कळत नाही, आपण डायरेक्ट त्याला सॉल्व केलं आहे. बरोबर आहे ना? कळतं इंग्लिश आपल्याला. ओके, आपण जे बघतोय की इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं म्हणून त्यांची इंग्रजी फेमस झाली, म्हणजे आपल्यावरती नाही, खूप साऱ्या म्हणजे देशांवरती इंग्रजांनी राज्य केलं म्हणून त्यांची इंग्रजी कशी आली फेमस झाली. जर आपण राज्य केलं असतं तर आपली हिंदी फेमस झाली असते किंवा मराठी फेमस झाली असते. एवढं काही घाबरायचं नाही इंग्लिशला. बघा त्यांनी काय सांगितलं आहे, रेशियोज ऑफ एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स, हेन्स द रेशियोज ऑफ देअर एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशियोज ऑफ द product of their bases and corresponding heights. Then base of a triangle is B1 and height is H1, base of another triangle is B2 and height is H2. The ratios of areas of a triangle हे इथं इंटू या B1 इंटू H1 B2 इंटू H2. आत्ता आपण हेच तर सॉल्व केलं बाळांनो, हेच तर सॉल्व केलं आपण B1 इंटू H1 B2 इंटू H2. ओके, हेच तर सॉल्व केलं आहे आपण आत्ता H2. ओके, H2 हेच तर आत्ता सॉल्व केलं आहे आपण, त्याच्यामुळं हे काय फक्त त्यांनी एक्सप्लेन केलं आहे आपल्याला, आपण ते बघितलं आहे की आपण ते कसं केलं आहे. ओके, आता पुढं बघा, हे पण ते कन्सेप्ट ते जे आपण जे बघितलं सेम. ओके, हां, सगळ्यात इम्पॉर्टंट हे लास्ट आहे आता, नंतर आपण प्रॅक्टिस चालू करणार, एकदम लास्ट आहे आता. आणि सगळ्यांना सांगतोय आपल्या चॅनलचं नाव आहे लेट्स लर्न अकॅडमी. तुम्ही लोगो बघू शकता, त्या साईडला आहे, त्या साईडला लोगो आहे आपलं. याचं यूट्यूबवरती जायचं आणि लेट्स लर्न अकॅडमी 4646 जर तुम्ही टाकलं किंवा बॅक साईडला नाव आहे माझ्या लेट्स लर्न, ते जर टाकलं आपलं यूट्यूबचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड करणार आहे ते तुम्हाला लवकरात लवकर दिसेल. ओके, चला तर आपण आता सॉल्व करूया एक्झाम्पल्स. बघा आता आपल्याला 3 कंडिशन दिलं यांनी. आता आपण फॉर्म्युला शिकलो आहे, 3 कंडिशन आहे. आता कंडिशन काय काय, फर्स्ट कंडिशन, सेकंड कंडिशन आणि कंडिशन थर्ड. आता फर्स्ट कंडिशनमध्ये काय होते बघा, चलो काय होऊन जातं कधी कधी बघा. आता हाईट्स आर इक्वल, कधी कधी काय होतं हाईट्स इक्वल येऊन जातात ना. आता तेव्हा काय करायचं बघा, 2 ट्रायंगल आहे. ओके, हा त्यांची हाईट आहे, तर हाईट कशा त्यांच्या इक्वल आहे, या हाईट कशा आहे इक्वल आहे दोन्ही पण. या ज्या हाईट आहे त्यांच्या ह्या इक्वल आहे. इक्वल म्हणजे कशा सारख्या आहेत, इक्वल म्हणजे कशा आहे सारख्या आहे. कशा आहे सारख्या. एक मिनटं, इथं मला वायर कनेक्ट करून घेऊ द्या एकदम. आता बघा, हाईट जर सारख्या असणार आहे तर आपण काय करणार त्यांना, आपला फॉर्म्युला काय होता, हां आता हाईट कशा आहे त्याच्या सेम आहे, हाईट कशा आहे सेम, मग काय करायचं आहे बघा. आता
A1 हा A1 ट्रायंगल आहे, हा A2 ट्रायंगल आहे, A2 विच इज इक्वल टू, आता हाईट सेम येणार आहे बाळांनो, मग हाईट कट होऊन जाईल, हाईट काय होऊन जाईल कट, काय राहील फक्त मग त्यांचं बेस B1 अपॉन B2, हाईट जस्ट सेम आहे B1 अपॉन B2, B1 अपॉन B2. ओके, हे असणार आहे, का बरं, का बरं, हाईट्स आर सेम, हाईट काय त्याच्या इक्वल आहे, HEIGHT, हाईट्स आर इक्वल. ओके, जर त्याच्या हाईट इक्वल असेल तर काय घ्यायचं, फक्त बेस, काय घ्यायचा बेस, इथे सांगितलं तुम्हाला हाईट इक्वल होते म्हणून आपण यांना कट केलं आणि काय राहिलं फक्त A1 विच इक्वल टू B1, A2 विच इक्वल टू B2. आता समोर काय होतं कंडिशन 2 ला बेस कधी कधी सेम असतात, हे बघा आता हे जो ट्रायंगल आहे यांचे जे बेस आहे बेस, ओके, हे बेस कसे सेम आहे, बेस कसे आहे सेम आणि हाईट कशा आहे डिफरंट. ओके, हा A1 आहे आणि हा A2 आहे. ओके, आता बघा याला कसं सॉल्व करायचं, सेम A1 अपॉन A2 विच इज इक्वल टू, आता बघा आता काय सेम आहे त्यांचे, आता काय सेम सांगितलं, बेस सेम आहे, मग बेस कट करायचे, काय उरलं फक्त H1 अपॉन H2. ओके, समजलं का. ओके, आता बघा लास्टला दोन्ही जर ट्रायंगल आहे त्याचं काहीच सेम नाही आहे, नाही बोथ आर इक्वल, सॉरी बोथ आर इक्वल, दोन्ही पण जर सेम आहे तर सेम हेच घ्यायचं आहे आपल्याला, A1 अपॉन A2. ओके, A1 अपॉन A2 विच इज इक्वल टू, आता दोन्ही पण घ्यायचं, आता कट नाही करता येणार आपल्याला, B1 इंटू H1 अँड B2 इंटू H2. आता बघा बाळांनो, जर आपण कट केलं तर काय होतं, हे चाललं जाईल, हे चालेल, काय असणार आहे 1 अँड 1, काय असणार आहे 1 आणि 1, 1 अँड 1 जर आपण बघितलं तर रेशो काय असतो 1 असतो, काय असतो 1. आता हे लक्षात ठेवा, हे प्रॅक्टिस सेटमध्ये आपलं काम येणार आहे बरं काय, तिन्ही पण स्टेप हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, उगाच असं हे नका समजूला, हे इम्पॉर्टंट आहे, स्टार करून घ्या लागेल तर, ही कन्सेप्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, स्टार करून घ्या, 3 स्टार त्याला. बघा जर का हाईट आर इक्वल असेल तर आपण फक्त बेस घेतलं, जर बेस इक्वल असेल तर आपण काय घेतलं फक्त हाईट, आणि जर का दोन्ही इक्वल असेल तर आपण दोन्ही पण कट केलं, त्याचा रेशो काय असतो 1:1, म्हणजे काय असतो तो 1, काय असतो 1. समजलं का इथपर्यंत सगळ्यांना, काही जास्त काही मोठं सांगितलेलं नाही आहे, एकदम इझीमध्ये सांगितलं सगळ्यांना, एकदम असं. नंतर तुम्हाला मी PDF पाठवून देईन, तुम्ही त्याच्यानंतर कॉपी करून घ्या तुमच्या हिशोबानं. आता या पुढं समोर, हां हे रिमेंबर पॉईंट आहे, इम्पॉर्टंट आहे. Ratios of areas of the two triangles is equal to the ratios of the products of their bases and corresponding height. जर दोन्ही इक्वल असणार आहे A1 अपॉन A2 विच इज इक्वल टू B1 इंटू H1 अँड B2 इंटू H2. ओके, हे इक्वल असतं तर आपण हे वापरतो. ओके, समजलं, याचं काय असतं 1:1, म्हणजे काय असतो 1. ओके, नंतर एरियाज ऑफ अ ट्रायंगल विथ द इक्वल हाईट, म्हणजे हाईट जर इक्वल असणार आहे तर आपण काय घेतो फक्त बेस, जर हाईट जर इक्वल असेल तर आपण काय घेतो फक्त बेस B1 अपॉन B2. ओके, एरियाज ऑफ अ ट्रायंगल बेसेस आर इक्वल, बेसेस आर इक्वल म्हणजे आपण काय घेणार मग फक्त हाईट, बेस इक्वल त्याचं, मग काय घ्यायचं फक्त हाईट H1 H2. ओके, समजलं का, ह्या 3 कंडिशन आहे, ह्या तुम्हाला तिथं लिहावं लागणार आहे, राईट करावं लागणार आहे. ओके, समजताय का. आणि मी खाली बघतोय, म्हणजे माझं जे लॅपटॉप आहे ते खाली आहे म्हणून खाली बघतो. हां, तर तुम्हाला या तिन्ही कंडिशन तिथं लिहावं लागणार आहे, फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह करून चालणार नाही. तर पुढं बघा आता या समोर, हो, तर होपफुली आपण सगळ्या बेसिक गोष्टी सगळ्या बघितलेल्या आहेत. आता आपण सुरू करतोय प्रॅक्टिस सेट 1.1. ओके, सगळ्यात पहिला प्रॅक्टिस सेट आणि पहिला एक्झाम क्वेश्चन आपल्याला आलेला आहे की बेसेस ऑफ अ ट्रायंगल इज, बेस ऑफ अ ट्रायंगल इज अ 9 अँड हाईट इज अ 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल म्हणजे A2 triangle is 10 and height is 6. Find the ratios of areas of triangles. ओके, आता हे सोल्युशन मध्ये मी लिहून ठेवलं होतं आधी थोडं, म्हणजे गिवन आहे तुम्हाला या गोष्टी. अरे सॉरी, सोल्युशन. ओके, लेट A1 and B1. आता आपण अगोदर ट्रायंगल घेऊया सगळ्यात आधी. ट्रायंगल
याचा हाईट आहे हाईट. ओके, बघा आता आपल्याला दोन ट्रायंगल दिले त्यांनी. आता लक्षात, इथे लिहून ठेवलं मी A1 and B1 H1 बी द एरियाज ऑफ बेस ऑफ हाईट ऑफ द फर्स्ट ट्रायंगल रिस्पेक्टिवली, अँड A2 B2 अँड H2 म्हणजे A2 हा A1 हा A2. ओके, हां. बेसेस अँड हाईट आर अनदर ट्रायंगल रिस्पेक्टिवली B1 विच इज इक्वल टू 9. आता B1 म्हणजे जो दिलाय बेस, याचा काय दिलाय B1 म्हणजे बेस, जसं तुम्हाला सांगितलं हा काय दिलाय 9, हा B1 H1 B2 H2. H2 म्हणजे हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल, B2 म्हणजे बेस ऑफ सेकंड ट्रायंगल, आणि B1 म्हणजे हा बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल, आणि H1 म्हणजे हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल. ओके, आता बघा इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. B1 काय दिलं आहे 9, काय दिलं आहे 9, काय दिलं आहे 9, आणि H1 काय दिलं आहे H1 काय दिलं आहे 5, काय दिलं आहे 5, म्हणजे ही काय दिली आहे आपल्याला 5. ओके, देन B2 काय दिलं आपल्याला 10, काय दिलं आहे 10, आणि H2 काय दिलं आहे 6, काय दिलं आहे 6, काय दिलं आहे 6. आता बघा याला सॉल्व कसं करायचं आहे, लक्ष द्या. आता लक्ष द्या, एकदा तुम्ही बघा, तुम्ही सॉल्व करून बघा, एकदा जमतं का तुम्हाला, थोडंफार करून बघा. आवाज येतोय सगळ्यांना का आवाज गेलाय? चेक करू द्या मला एकदा. काही नाही, आतापर्यंत फक्त 36 मिनिट झाले लेक्चरला होऊन, मी जास्त काही टाईम झालेला नाही. आणि मराठीमध्ये पण दिलं आहे, ज्यांना कळत नसणारे त्यांना मराठीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. तर ओके, तर चला सगळ्यात आधी आपण आपला जो फॉर्म्युला आहे तो यूज करूया. आपला जो फॉर्म्युला होता A1 अपॉन A2 विच इज इक्वल टू B1 इंटू H1 अँड B2 इंटू H2. या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपल्याला आपल्या व्हॅल्यू काय करायचं आहे, पुट करायचं आहे बाळांनो. समजा आता इकडे मोठे इकडे लिहितो A1 अँड A2. आता सांगा मला B1 काय रे, B1 किती दिले आपल्याला, B1 काय दिलं आहे 9, काय दिलं आहे 9. नंतर ओके, H1 काय दिला H1 5, काय दिलं आहे 5. असं कसं झालं 5. ओके, आता पण चुकलं आहे 5. हा बोर्ड खूप सेन्सिटिव्ह आहे, लगेच टच होऊन जातं तिथं 5. ओके, देन हे झालं फर्स्ट ट्रायंगलचं. आता सेकंड ट्रायंगलमध्ये काय दिलं आपल्याला बेस म्हणजे B2, काय दिला आहे हा B2 आहे, हां काय दिला आहे 10, काय दिला आहे 10, अँड देन हाईट काय दिली आहे 6, काय दिले आहे 6. ओके, देन एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अँड सेकंड. आता तुम्ही याला इथून सुद्धा कट करू शकतात किंवा पुढे घेऊ शकतात. समजा 9 9 मराठीत सांगतोय 9 45, 10 म्हणजे 10 6 60. आता इथं काय येणार आहे 15 त्रिक 45, 15 चौक 60. ओके, 3/4. आणि एखादा तुम्ही इथून पण कट करू शकता त्याला 3 1 3, 3 2 6, 3 2 6, एक मिनिट, 3 2 6, 3 त्रिक 9, 5 1 5 1 5, 5 2 10. ओके, आणि हे 2 2 जा 4, हे 2 इन 2 किती होतात 4, आणि हे वरती 3, 2 2 जा 4 म्हणजे 3/4. सेमच आहे त्याचा. इथून पण तुम्ही कट करू शकता. समजलं सगळ्यांना? इथून पण तुम्ही कट करू शकता. आता ही खिचडी झाली, परत सांगतो तुम्हाला, लक्ष द्या इकडं. आता लक्ष द्या, A1 A2 B1 ची व्हॅल्यू आहे 9 इंटू H1 काय आहे 5. आता बघा B2 ची काय व्हॅल्यू आहे 10, आणि याची हाईट काय आहे 6. 3 2 6, 3 त्रिक 9, 5 1 5, 5 2 10. या दोघांचा गुणाकार केला तर किती येतो 2 2
4 आणि हे 3ला 3 तसे, हे असं सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तिथं तिथं कट करायची संख्या आणि लगेच आन्सर तुमचं येऊन जाईल. ओके, तर आन्सर काय आलं आपलं 3/4. आन्सर काय आहे 3/4. समजलं का इथपर्यंत? हां, समजलं का इथपर्यंत? ओके, चला आता नेक्स्ट. इथं मी थोडं लिहून ठेवलं होतं, इथं खाली तुम्हाला लिहावं लागणार आहे. Ratios of areas of the two triangles are equal to the ratios of the product of their bases and corresponding heights. म्हणजे दोघांचं काय आलं ते सेम आलंय, म्हणून काय लिहिणार आहे आपण द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ द टू ट्रायंगल, द रेशियोज ऑफ द प्रोडक्ट ऑफ द देअर बेसेस अँड देअर करस्पॉन्डिंग हाईट. हे तुम्हाला इथे लिहायचं आहे बरं का. ओके, समोर आहे आता 3/4 आन्सर. ओ सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी इझी. थोडं लक्ष द्या तुम्ही आणि मला सांगा थोडंफार आन्सर. आता इथं लक्ष द्या, बोथ द ट्रायंगलमध्ये बेस आर इक्वल आहे, हे आपल्याला काढायचं आहे. बोथ इथं काय असणार आहे, बोथ ट्रायंगल बेस का बेसेस आर इक्वल. ओके, तर बेस कसा दोन्ही ट्रायंगलचा इक्वल आहे, म्हणजे बेस काय याचा ए बी या दोन्हीचा पण. बघा एक ट्रायंगल काय ए बी सी, आता एक ट्रायंगल दिलं तुम्हाला ए बी सी हा एक ट्रायंगल या. देन सेकंड ट्रायंगल दिलाय तुम्हाला ए डी बी. आता दोघांचा बेस सेम या ए बी, हा दोघांचा पण सिमिलर बेस या. बेस दोघांचा पण सेम आहे बाळांनो, लक्ष द्या. आता कसं सॉल्व्ह करणार आहे सांगा मला पटकन. थोडंफार तुम्ही पण सांगत जा, म्हणजे आन्सर चुकलं तर चालन, आन्सर रॉंग झालं तर चालन, काही हरकत नाही, पण तुम्हाला ते यायला पाहिजे. ओके, बघा आता तिकडे लक्ष द्या, करून बघा थोडं. आता मला सांगा, आपलं बेस जर इक्वल आहे, आता लक्ष द्या मी जसं सांगितलं होतं, बेस जर इक्वल आहे ओके, तर आपण काय घेतो फक्त बेस जर इक्वल असेल तर आपण काय घेतो फक्त हाईट. काय घेत असतो हाईट. मग तेच आपण जसं मागं शिकलोय A1 A2 विच इज इक्वल टू, आता H1 आणि H2 घेऊ आपण, का की बेस कसा आहे सेम आहे, बेस कट झाला, फक्त काय राहिला H1/H2. करा बरं का आता सॉल्व, मग करा सॉल्व लवकर. बघा लक्ष द्या, मी सॉल्व करतो, इकडे लक्ष द्या. आता लक्ष द्या, चला इकडे लवकर, इकडे लक्ष द्या. बघा दोन दिले आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल, हे ट्रायंगल या इथं ट्रायंगल आहे बरं का, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी. ओके, आता बघा यांचा आपल्याला बेस सेम आहे, तर आपण बेस घेणार नाही, बेस सेम आहे, आपण काय घेणार आहे मग हाईट. काय घेणार आहे हाईट. आता ए बीची हाईट काय असणार आहे, ए बीची काय असणार आहे, ए बीची हाईट इथं 90 डिग्री ना बाळांनो, 90 डिग्री आहे ना, बरोबर आहे का नाही. मग मी तुम्हाला काय सांगितलं आहे, जर ए बी जर बेस असेल तर हाईट काय असणार आहे बी. इथून व्हर्टेक्स कोणता ऑपोजिट सी, मग सी बी काय असणार त्याची हाईट असणार, काय असणार आहे हाईट काय असणार मग त्याची सी बी किंवा बी सी तुम्ही होऊ शकतात, काय असणार आहे बी सी. ओके, देन ए डी बी अँगल ए डी बी, ए बी जर का असेल तर ऑपोजिट व्हर्टेक्स काय आहे डी, काय आहे डी. मग ए डी काय असणार त्याची हाईट असणार, काय असणार ए डी त्याची हाईट ए डी. समजलं का, इथं 90 डिग्री अँगल या, म्हणून आपण मी 90 डिग्री अँगलमध्ये तुम्हाला सांगितलं आहे बाळांनो की ऑलरेडी आपल्याला हाईट किंवा बेस गिवन असतात, ऑपोजिट असतात, म्हणून आपण तसं घेतलं आहे. आता हे तुम्हाला मागं सांगितलं आहे म्हणून मी तुम्हाला बेसिक गोष्टी आधी सांगितल्या आहेत. आता बघा आपण फक्त हे काय घेतलं आहे, मग त्याची हाईट घेतलं आहे, काय घेतलं आहे हाईट. आता बघा आपल्याला गिवन आहे ऑलरेडी, बी सी काय दिलं आपल्याला बी सी 4 आणि ए डी काय दिला आहे 8. व्हॅल्यू पुट करूया फक्त. आता बघा ह्या जर व्हॅल्यू तुम्ही पुट केला, समज घेतो इथं बी सी आणि ए डी. आता बी सी किती दिलं तुम्हाला 4, ए डी किती दिला आहे तुम्हाला 8, 4 1 4, 4 2 8, 1/2 1/2. ओके, समजलं 1/2. पण तुम्हाला तिथं लिहावं लागणार आहे सिन्स बोथ बेसेस आर इक्वल एरिया प्रोपोर्शनल टू द हाईट. इथं काय लिहावं लागणार तुम्हाला, एक मिनिट इथं खालीच घेतो. सिन्स bases are equal,
that's why area proportional to the height, area proportional टू हाईट. हे कुठे आहे तुम्हाला सांगून देतो मी, लक्षात घ्या. हे बघा, 1 मिनिट. हां, हां, एरिया ऑफ अ ट्रायंगल इक्वल हाईट. ओके, हाईट कशा होत्या, नाही आपलं कसं होतं, बेस सेम होता. एरिया ऑफ ट्रायंगल बेसेस आर प्रोपोर्शनल टू द करस्पॉन्डिंग हाईट. एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल बेस, हा तुम्हाला तिथे लिहायचं आहे. ओके, हे तुम्हाला तिथे लिहावं लागणार आहे. PDF मध्ये देतोय तुम्हाला, हे तिथे तुम्हाला लिहावं लागणार आहे. समजलं का? काय सांगितलं त्यांनी, एरियाज ऑफ अ ट्रायंगल विथ द इक्वल बेसेस अँड प्रोपोर्शनल टू द करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, हे तुम्हाला तिथं लिहायचं आहे गिवनमध्ये. म्हणजे ते सॉल्व्ह करताय, नाही तर चेक करणार, म्हणजे जो चेक करणार तो काय बघणार आहे फक्त की नुसतं लिहून ठेवलं, पण त्याचं एक काबर लिहिलं आहे, त्याचं कारण काय, रिझन काय, तर ते तुम्हाला तिथं लिहावं लागणार आहे. ओके, बघा आता लक्ष द्या. सिन्स एरियाज आर बेसेस आर इक्वल, बेस आर इक्वल होता, एरिया प्रोपोर्शनल टू द हाईट. बेस आर इक्वल आहे म्हणून एरिया प्रोपोर्शनल टू द हाईट. मग आपण काय केलं, BC किती होता आपल्याकडे 4 आणि AD किती आहे, हे 4 1 4 4 2 8. मग काय आलं, हे इथं लिहून टाकायचं 1/2. ओके, हे लिहून घ्यायचं इथं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2. ओके, चला हे झालं सेकंड. ओके, आता बघूया आपण थर्ड. आता तुम्ही थोडंफार बघा काय दिलंय, कोणता बेस आहे, कोणती हाईट आहे, कोणतं काय, थोडंफार बघा. म्हणजे एकदम बी तुम्ही नुसतं आन्सर नका बघू. आन्सर चुकलं तर चालेल, आन्सर चुकलं तर चालेल, पण ते तुम्हाला आलं पाहिजे. हां, ओके, करा आता थोडंफार करा बरं का तुम्ही. जास्त टाइम झाला का आपल्याला आज? स्कूलचा पण टाइम झाला आहे आमचा एक तास. हां, आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपला लेट्स लर्न अकॅडमी. ओके, इथं असं सिम्बॉल आहे, तुम्हाला याच्यावरती येऊन जाईल. जेव्हा तुम्ही सर्च करशाल लेट्स लर्न अकॅडमी, सिम्बॉल येऊन जाईल तुम्हाला. बघा आता या ट्रायंगलमध्ये काय दिलं आहे. इन ॲडजस्टंट फिंगर PS इज परपेंडिक्युलर टू RQ. PS जे आहे, PS RQ ही मिड पॉईंटला इथे इथे करून थोडं प्रश्न वाचा, मराठीमध्ये पण दिलाय, मराठी मीडियमवाल्यांनी पण वाचा. RQ इज परपेंडिक्युलर टू QT. QT भी आ गई इसमें, PR भी आ गया, PR और QT आप दोनों भी साथ में आ गए. अभी तो दोन्ही पण सोबत आले. आता PR भी आला आणि QT भी आली, तर आन्सर काढा, ते राहू द्या एकदा. बघा आता PR. ओके, काय काय दिलं रे बाळांनो, मला सांगा बरं का एकदा. इथं काय आहे, इथं काय आहे, मला दिसत नाही आहे, मला प्रश्न वाचावा लागेल. PS काय दिला आहे तुम्हाला, PS 6 काय आहे, इथं 6 आहे, 6 PS इज 6 N. एकदा आपण फिल करून घेऊया. RQ कुठे, RQ 6. PS किती आहे, PS पण किती आहे 6. देन PR किती आहे, PR आहे 12. ओके, नंतर काय फाइंड करायचं आपल्याला, QT फाइंड करायचं आहे. आता मी तुम्हाला दिलं आहे, थोडंफार सॉल्व करून दाखवा, मला सांगा काय आन्सर लवकर कमेंटमध्ये टाईप करा पटपट. इन ट्रायंगल PQR ओके. हां, लक्ष द्या, आता सॉल्व करूया आपण याला. एकदम इझी आहे. आता बघा, आपल्याला QT काढायचं लक्षात ठेवा फक्त, बाकी सगळं गिवन दिलंय. QT फक्त फाइंड करायचं आहे. क्यूटनेस QT. बघा लक्ष द्या, हसू नका, इथं पेपर आले जवळ तुमचे. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल सगळ्यात आधी आपण घेऊया PQR ट्रायंगल घेऊया. हा PQR. आता बघा, हा जर ट्रायंगल घेतला, PQR कसा रे बाळांनो, हा राईट अँगल ट्रायंगल आहे का, ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे. काय आहे, ऑप्ट्यूस म्हणजे 90 पेक्षा जास्त. ओके, तर आपण काय घेऊया, अँगल PQR
इन ट्रायंगल PQR. बघा आता 1/2 बेस इंटू हाईट. बेस घेऊया आपण RQ. काय घ्यायचं आहे बेस आपल्याला? RQ. RQ जर बेस घेतला बाळांनो, हा RQ जर बेस घेतला ना, तर ऑपोजिट व्हर्टेक्स काय P आहे. काय आहे? P. काय आहे? P. मग हाईट काय असणार त्याची? PS. हाईट काय असणार? PS. हाईट कशी आली त्याची? बाहेर. हाईट कशी आली आहे? बाहेर. ऑप्टिक अँगलच्या दोन हाईट कशा असतात? बाहेर असतात. कशा असतात? बाहेर. मग हाईट काय आली? PS. काय आली? PS. मग इथे लिहून टाका. अजून नको रे बाबा अपडेट करायला. हाईट काय आली आहे? PS. ओके. आता पटापट काय करूया? व्हॅल्यू पुट करूया. मग आपल्याला भेटून जाईल एरिया ऑफ अँगल PQR काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल PQR विच इज इक्वल टू 1/2 इंटू RQ. RQ काय? RQ 6. काय आहे? 6. PS काय आहे? 6. PS काय आहे? 6. आता कसं सॉल्व करणार आहे? यांनी हे काढून टाकायचं. बेत्रिक 6. मग 3 गुणिले 6 केलं. सायंत्रिक 18. मग बघा एरिया ऑफ ट्रायंगल PQR विच इज इक्वल टू 18 युनिट. काय आलं? 18 युनिट. समजलं का इथपर्यंत? एरिया ऑफ ट्रायंगल काय आलं? 18 युनिट. काय आलं? 18 युनिट. जागाच नाही राहत बाबा पुढचं सॉल्व करायला. आता बघा आता आपण आता काय करायचं? आपलं QT फाइंड करा ना. QT. आता परत काय करायचं? एरिया ऑफ, आता हे तर आलं एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 18 युनिट. आता परत बघा एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ओके. एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ओके. आता आपण काय करूया? थोडं खाली घेतो. एरिया ऑफ ट्रायंगल PQR विच इज इक्वल टू 1/2. आता काय करूया आपण? हे डिफरंट घेऊया. आता काय करूया? बेस डिफरंट घेऊया. आता काय घेऊया आपण? PR. बस ते लवकर समजतं तुम्हाला लवकर. PR बेस घेतला. जास्त झालंय का? PR जर बेस घेतला, PR हा जर बेस घेतला, आता हे सगळं सोडून द्या. PR जर बेस घेतला तर त्याची हाईट काय येणार आहे? ऑपोजिट व्हर्टेक्स काय? QT. काय येणार आहे? QT. बरोबर आहे ना? PR जर बेस घेतला आपण तर हाईट हे काय येणार आहे? QT हाईट. ओके. मग काय घेऊया आपण? इंटू PR इंटू QT. आता एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय दिलं आपल्याला? 18. इथं बघा, इथं 18. काय आहे? 18 विच इज इक्वल टू 1/2 इंटू PR काय दिलं आपल्याला? PR किती दिला आहे? 12. काय दिला आहे? 12 आणि QT आपल्याला फाइंड करायचं आहे. समजलं का इथपर्यंत? आपण कसं केलंय? आता बघा लक्ष द्या. हे दोन्ही काटा 12ला बेसक 12 हे गुणिलेमध्ये इकडे आलं की भागाकाराचं होऊन जाईल. इट इज इक्वल टू QT. मग सायंत्रिक 18. मग QT किती आला? QT विच इज इक्वल टू 3. समजलं का? कसं केलं? सगळ्यात आधी आपण एक ट्रायंगल घेतला, बेस वेगळा घेतला, हाईट वेगळी घेतली, मग आपल्याला भेटून गेला अँगल PQR. नंतर आपण काय केलंय की आपलं QT फाइंड करायचा होता. QT म्हणून PR बेस घेतला तर ऑटोमॅटिकली ऑपोजिट व्हर्टेक्स काय? QT. मग आपल्याला QT काय भेटला? 3 म्हणजे 3 युनिट लिहायचा. 3 युनिट. 3 काय? युनिट. आणि टेन्शन घेऊ नका, हे एकदम विचित्र वाटतं असं तुम्हाला, विचित्र वाटतंय सगळं, तर मी तुम्हाला याची व्यवस्थितपणे PDF तुम्हाला पाठवून देईन. याचं टेन्शन घेऊ नका. PDF जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही काय करा बाळांनो, या नंबरवरती हाय पाठवा. ओके. या नंबरवरती मला हाय पाठवा. मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेईन आणि तुम्हाला PDF पाठवून देईन. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, फक्त गोष्टी समजून घ्या. चला, दिसतं ना 3rd नंबरचं? ओके.
आता या पुढं 4 नंबर इन ॲडजस्टंट फिगर ए पी इज परपेंडिक्युलर टू बी सी. ए पी हे बी सीला परपेंडिक्युलर आहे. आणि देन फाईन काय फाईन करायचं आहे हे ट्रायंगल या ए बी सी अँड बी सी डी. देन फाईंड ए बी डी अँड बी सी डी. कसं करणार आहे बघा आता 4 नंबरचं. चला 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 बघा लवकर. 4 नंबर खूप इझी आहे. सगळ्यात इझी म्हणजे 4 नंबरच आहे असं वाटतंय मला. हो 4 नंबर सगळ्यात इझी असणार आहे. आणि इथं एक शब्द यूज झाला आहे तुम्हाला दिला नाही आहे. आता बघा त्यांनी काय सांगितलं बाळांनो आपल्याला लक्ष द्या. इथं काय सांगितलंय ए बी सी अँगल दिलाय म्हणजे ए बी सी हा अँगल दिलाय का. ए बी सी हा एक ट्रायंगल दिलाय. नंतर दिलाय तुम्हाला बी सी डी हा एक ट्रायंगल या. हे 2 ट्रायंगल या. हायलाइट करू का. हायलाइट कलर गुलाबी घेऊया. हा एक ट्रायंगल या. स्मार्ट बोर्ड यूज करणं खूप अवघड असतं नवीन नंतर इझी होऊन जातं जास्त. आता आपण नवीन आहे म्हणून थोडं अवघड चाललंय आपल्याला. ओके हा एक ट्रायंगल आहे आपल्याकडे आणि हा एक ट्रायंगल आहे. आता लक्ष द्या. नाही कलर चेंज घेऊया आता आपण व्हाईट घेऊया. आता हे 2 जे ट्रायंगल आहे ना बाळांनो यांची जे बेस आहे तो सेम या. यांचा जो बेस आहे बेस म्हणजे कोणता बी सी. हे बघा बी सी दिसतोय का बी सी हा सेम आहे. ओके मग तुम्ही इथं लक्षात घेऊन घ्या की बी सी जो आहे बी सी हा बेस कसा आहे बेस इक्वल आहे समजा. लक्षात घ्या फक्त बेसी जो बेस कसा आहे तो इक्वल या. आणि इथं तुम्हाला पॅरलल लाईन दिलाय. पॅरलल लाईन ह्या ज्या लाईन आहे ना पॅरलल लाईन्स आहे. आता पॅरलल लाईन्स काय असतात माहिती आहे का तुम्हाला की जर का ह्या 2 लाईन्स आहे ओके आणि इथं जर हे आहे तर हे सगळे असतात ना सेम असतात. याची सगळ्यांची हाईट कशी असते सेम असते. यांची हाईट कशी असते सेम. याला आपण काय म्हणतो पॅरलल लाईन. काय म्हणत असतो पॅरलल लाईन. तर 1 मिनिट फक्त इकडे आवाज नका करू रे. ह्या काय आहे पॅरलल लाईन आहे. काय शाळेतली मुलं आली त्याच्यामुळे आवाज होतोय. ह्या काय पॅरलल लाईन्स आहे. तर पॅरलल लाईन्स म्हणजे कुठं बघितलं तुम्ही ट्रेनची पटरी बघितली का ट्रेन त्या कशाच पॅरलल असतात म्हणजे त्यांचे जे आहे सगळ्यांचं जे अंतर असतं ते कसं सेम असतं. ओके आता ह्या जर लाईन आपण काढल्या अशा 1 2 3 4 1 मिनिट. अरे चला चला लवकर. ह्या पॅरलल लाईन्स आपण जर काढल्या हे ह्या काय पॅरलल लाईन्स आहे. काय पॅरलल लाईन्स म्हणजे याची काय असणार हाईट कशी असणार आहे सेम असणार आहे. हाईट कशी असणार आहे सेम असणार आहे. ओके आता बघा याच्यात काय दिलंय तुम्हाला ह्या एक्झाम्पलमध्ये काय दिलंय तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न तुम्हाला करतोय. आता याच्यामध्ये काय झालं बेस पण इक्वल झाले हाईट पण इक्वल झालं ना. बघा आता लक्ष द्या. आता बी ह्या पॅरलल लाईन्स आहे ना पॅरलल ए डी आणि किंवा ए डी ह्या लाईन्स तर ए बी सी ओके ए बी सी जस्ट 1 मिनिट. हां काय झालं रे काय रे तिथं असं मग कुलूपला लागलेली तिथं आहे का बाहेर लागलेली कुलूपला नाही आहे. अरे मग शाळा स्थळांनी नेली काय का नो. जस्ट मिनिट 1 मिनिट. थांब 5 मिनिटं बघतो मी. 5 मिनिटं थांब मी बघतो. ओके लक्ष द्या थोडे शाळेतली मुलं आले आमच्या. शाळेचा टाईम झाला आहे ना का बरं की 9:13 झाले 9:30ला आमची शाळा भरत असते. तर लक्ष द्या एचा जो आहे काय सांगितलं मी तुम्हाला ए बी सी आहे ए बी सी ओके याचा ऑपोजिट वर्टेक्स काय आहे बाळांनो ए बी सी जो आहे ए बी सी ही बी सी हाईट कशी आहे सेम आहे.
ओके, कशी आहे सेम. ओके, आता बघा यांच्या ज्या हाईट आहे ना बाळांनो, हाईट समजा याची हाईट काय आहे, मग ए पी आहे. काय आहे, ए पी. याची हाईट काय आहे, ए पी. ओके, हाईट काय आहे, ए पी. दुसरा ट्रायंगल काय सांगितलं त्यांनी, बी सी डी. बी सी डी. बी सी डी. आता ही जी हाईट आहे, आता सगळ्या हाईट कशा असणार, हे पॅरल लाईन जर आहे, ह्या पॅरल लाईन जर असणार आहे ना, यांच्या हाईट कशा असतात, सेम असतात. कशा असतात, सेम. हाईट कशा असतात, सेम. मग मी तुम्हाला तेच सांगतोय बाळांनो, की ह्या ज्या ट्रायंगलमध्ये तुम्ही लक्ष द्या फक्त, इन ट्रायंगल ए बी सी अँड बी सी डी हॅव इक्वल बेस. इक्वल बेस काय आहे त्यांचा, बी सी. अँड सर एक मिनिट सर, फक्त 5 मिनिट लक्ष द्या. बी सी कसा आहे, बी सी त्यांच्या बेस आहे. काय आहे, बेस. ओके, बी सी काय आहे, बेस. अँड ए बी सी अँड बी सी डी लाईज ऑन पॅरल लाईन्स. आता पॅरल लाईन्स तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, काय आहे पॅरल लाईन्स. ह्या पॅरल लाईन्सवरती लाईज करताय म्हणजे तिथं आहे, त्या पॅरल लाईन्सवरती ते आहेत. देन ए डी इज पॅरल टू बी सी. ए डी कुठे आहे, ए डी इज पॅरल टू बी सी. ह्या कशा आहे, मग सेम आहे. कशा आहे, सेम. डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन्स इज कॉन्स्टंट. आता डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन्स, आता ही तर किती लाईन काढा तुम्ही, इथं 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 इथं, ह्या सगळ्या कशा असणार आहे, कॉन्स्टंट. कशा असणार आहे, कॉन्स्टन्स, म्हणजे एकाच अंतरावरती. आणि यांचा डिफरंट कसा असणार आहे, सेम. तर डिफरन्स जो आहे तो कसा असणार आहे, सेम. कसा असणार आहे, सेम. समजलं का. सॉरी हा, थोडं तुम्हाला डिस्टर्बन्स झालं का बरं, की मुलं आले होते शाळेतले. तर हे कसं असणार आहे, सेम. म्हणून तुम्हाला काय सांगायचं आहे मला, की जर दोन्ही पण सेम असेल तर आपण काय घेत असतो बघा, एरिया ऑफ ट्रायंगल कोणता होता आधी आपल्याला, ए बी सी अँड देन एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. ओके, विच इज इक्वल टू, दोन्ही पण सेम आहे तर मग ते दोन्ही पण कट होऊन जाईल. ओके, मग 1/1 विच इज इक्वल टू 1. हे आहे आपलं आन्सर, जे की मी तुम्हाला इथं सांगितलं आहे. दोन्ही पण जर इक्वल असणार आहे, दोन्ही पण जर इक्वल असेल, कुठं सांगितलं तुम्हाला, इथं. दोन्ही पण जर इक्वल असेल तर आपण काय करतो, 1/1 म्हणजे आपण तेच वापरतो. B1 B2 काटून जातं, H1 H2 काटून जातं. 1:1 काय असतो, 1:1 काय असतो, कधी पण 1 असतो. काय असतो, 1. चला, तर लास्ट क्वेश्चन आहे आपला आता. आता इथं काय करायचं आहे तुम्हाला, इन ॲडजस्टंट फिगर पी क्यू इज परपेंडिक्युलर टू बी सी. ओके, आता या तुम्हाला फिगर दिला आहे सगळ्या, आणि आपल्याला काय करायचं आहे की यांच्यामधला फाइंड द फॉलोविंग रेशोज. आपल्याला याच्यामधला रेशो फाइंड करायचं आहे. आता बघा सगळ्यात अगोदर पी क्यू बी काय दिलं आपल्याला, पी क्यू बी ट्रायंगल बघा कुठे आहे, पी क्यू बी म्हणजे हा ट्रायंगल, पी क्यू बी पी क्यू बी पी क्यू बी. नंतर कोणतं दिलं त्यांनी, पी बी सी. पी पी बी सी पी बी सी हे दोन ट्रायंगल दिले आपल्याला. आता बघा पी क्यू बी पी क्यू बी पी क्यू बी अँड पी बी सी. पी बी सी हा पहिला काय, क्यू बी हा बेस आहे याचा, आणि हा बी सी याचा बेस आहे. पण यांची हाईट आहे, हाईट सेम आहे. पी क्यू समजलं का, हाईट कशा आहे त्यांच्या सेम आहे. दोन ट्रायंगलच्या हाईट सेम आहे. मग आपण काय घेणार आहे, फक्त दोन ट्रायंगलचा हाईट सेम असणार तर आपण काय घेतो, फक्त बेस. काय घेतो, बेस. का बरं, की बेस कसा त्याचा डिफरंट आहे. बेस कशा आहे, डिफरंट. तर बघा इथं काय येणार मग, पी क्यू बी. मग आपण काय घेणार, फक्त बी क्यू फर्स्ट ट्रायंगलचा बेस बी क्यू. अँड सेकंड ट्रायंगलचं काय आहे, बी सी. काय आहे, बी सी. ओके, तेच का बरं घेतलं, फक्त तुम्हाला इथं लिहायचं आहे हाईट्स आर इक्वल. काय लिहायचं आहे, हाईट्स आर इक्वल. हाईट्स आर इक्वल अँड एरिया प्रोपोर्शनल टू द बेसिस. एरिया प्रोपोर्शनल टू बेसिस. आता प्रत्येक वेळेस मी लिहिणार नाही ह्या, हे प्रत्येक वेळेस मी लिहिणार नाही आहे, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि ते जर तुम्हाला बघायचं असेल तर कुठे लिहिलेलं आहे, ते ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. इथं काय लिहिलं आहे ते लक्षात घ्या एकदा. इकडे बघा, एक मिनिट.
हे घ्यायचं आणि ते लिहायचं. आता त्यांनी काय सांगितलंय, समजा आपल्याला काय सांगितलं होतं की बेसिस काय होते आपले डिफरंट होते, म्हणजे हाईट्स आर इक्वल होते, एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल हाईट्स, मग अँड द प्रोपोर्शनल टू द करस्पॉन्डिंग बेसिस. हे तिथं लिहायचं आहे तुम्हाला, हे तिथं लिहायचं आहे बाळांनो. 3 स्टेप. जर बेस सेम असेल तर काय लिहायचं, बेस जर सेम असेल तर काय लिहायचं, हे हाईटचं, आणि हाईट जर सेम असेल तर बेसचा, दोन्ही पण सेम असेल तर A1/A2 अँड हे जे आपण केलं होतं त्या. समजलं नाही एवढं फक्त राईट करा तिथं. बाकी तुम्हाला सॉल्व करून देतो मी आन्सर. म्हणजे बघा आता, हां हे लिहायचं तिथं, समजलं. आता बघा ह्या ट्रायंगलमध्ये बघा, समोरचा ट्रायंगल हा आता फर्स्ट सॉल्व झाला. आता बघा PBC, PBC हा एक ट्रायंगल आहे PBC. नंतर काय आहे ABC, ABC हा एक ट्रायंगल आहे PBC, BCBC. आलं का BCBC. यांचे कसे बेस सेम आहे, बेस कशा आहे सेम, पण हाईट डिफरंट आहे. याची काय PQ आणि याची काय AD, PQ आणि AD. मग इथं देऊन टाकायचं. मग काय तिथं बेस सेम आहे, काय आहे बेस सेम, हा काय लिहिणार आपण हाईट. मग काय याची काय हाईट आहे पहिल्याची PQ, काय आहे PQ, आणि सेकंडची काय हाईट आहे AD, काय हाईट आहे AD. आता इथे तुम्ही लिहायचं बिकॉज बेस आर इक्वल एरिया प्रोपोर्शनल टू द देअर बेसिस हाईट्स, म्हणजे ते लिहून टाकायचं. जसं मी तुम्हाला ते सांगितलंय ते तुम्हाला लिहायचं इथं. आता समोर बघा, आता हा ट्रायंगल बघा, बघा आता ABC, ABC हा ट्रायंगल ABC. ओके. नंतर ADC, नंतर ADC, ADC. काय दिसतंय बघा सिमिलॅरिटी तुम्हाला याच्यामध्ये ABC आणि ADC मध्ये. ABC मध्ये ही हाईट आहे, ABC मध्ये ही काय हाईट आहे त्याची AD हाईट आहे फर्स्ट ट्रायंगलमध्ये ABC मध्ये, आणि ADC मध्ये पण हीच हाईट आहे. हा जर बेस असेल तर हाईट काय असणार, हीच असणार ना, का बरं की हा 90 डिग्री कसं आहे 90. मग ही काय असणार त्याची हाईट. मग हाईट कशा आहे सेम आहे, हाईट कशा आहे सेम आहे. मग आपण काय घेणार फक्त बेस. मग पहिला काय ABC, ABCचं काय पहिला काय आहे तो बेस BC, काय आहे BC, आणि ADC काय आहे बेस DC. बिकॉज हाईट्स आर इक्वल, काय हाईट्स आर इक्वल, हाईट्स आर इक्वल. ओके. आता हे तुम्हाला ते लिहायचं आहे, मी तुम्हाला सांगतोय फक्त कसं कसं आलंय ते तुम्हाला तसं लिहायचं आहे तिथं. आता बघा, आता ह्या ट्रायंगलमध्ये बघा लास्टच्या ADC दिसतो का, ADC कुठे ADC, ADC हा ट्रायंगल ADC. नंतर PQC, बघा काही सिमिलॅरिटी दिसते का ट्रायंगलमध्ये, दोन्हीमध्ये पण दिसते का, दिसतीये नाही. मग काय करायचं, पहिले बेस घ्यायचा आहे DC, ADCचा काय बेस काय आहे त्याचा DC, काय आहे DC इंटू हाईट काय मग त्याची ADC. हाईट काय असते त्याची AD, काय असणार हाईट त्याची AD. का बरं की या ट्रायंगलमध्ये राईट अँगल ट्रायंगल, ओके, राईट अँगल ट्रायंगल ही काय त्याची असणार आहे हाईट, काय असणार आहे हाईट. ओके, एक मिनिट. बेस काय आहे BC, काय आहे DC. बेस काय आहे DC, काय आहे DC इंटू हाईट काय आहे AD, हाईट काय आहे AD. देन PQC या ट्रायंगलमध्ये पण 90 डिग्रीचा हा बघा. इथं काय बेस काय आहे QC, काय आहे QC. नंतर हाईट काय आहे PQ, हाईट काय आहे P अँड Q. का बरं की 90 डिग्री आहे त्याच्यामध्ये, त्या हाईट कशी असते त्याच्यामध्येच असते, बेस आणि हाईट कशी असते त्यामध्ये असते 90 डिग्रीमध्ये. मग काय आलं आपलं PQ आणि QC. रेशियोज ऑफ टू ट्रायंगल्स, रेशियोज प्रॉपर्टीज ऑफ बेसेस अँड हाईट्स आर इक्वल. मग त्याने काय तिथं लिहायचं बेसेस अँड हाईट्स आर इक्वल, जे की तुम्ही तिथं बघितलं होतं ते तुम्हाला तिथं लिहायचं. कोणतं हे, एक मिनिट. हा पॉईंट लास्टवाला, एरियाज ट्रायंगल विथ द इक्वल बेसिस अँड इक्वल प्रोपोर्शनल टू द करस्पॉन्डिंग हाईट्स. या तुम्हाला सॉरी हा नाही, रेशियोज ऑफ एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशियोज ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग देअर हाईट्स. हा पॉईंट तिथे तुम्हाला लिहायचं आहे. आता मी तुम्हाला काय काय सांगितलं आहे ते लक्षात घ्या, फक्त इकडे लक्ष करा, लक्षात घ्या.
जर का बेस सेम असेल तर आपण हाईट घेतो, हाईट सेम असेल तर आपण बेस घेत असतो, आणि दोन्ही सेम असेल तर आपण दोन्ही पण घेत असतो आणि त्याचा रेशो काढत असतो. ओके, हेच या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे फक्त, जर राईट अँगल ट्रायंगल असणार बाळांनो, राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर काय असतं की त्याची जर हा आपण बेस घेतला तर हाईट हीच असणार आहे, आणि हा जर बेस घेतला तर हाईट पण हीच असणार आहे. ओके, म्हणजे लक्षात येतं. बघा, राईट अँगल ट्रायंगलमध्ये काय असतं, हा जर आपण बेस घेतला तर हाईट ही असणार आहे. ओके, आणि ए बी सी, बी सी जर बेस घेतला बी सी तर हाईट काय असणार आहे, ए बी काय असणार आहे, ए बी. आणि ए बी जर का आपण बेस घेतला तर हाईट काय असणार आहे, बी सी. हे फक्त कधी होतं, राईट अँगल ट्रायंगलमध्ये. कधी होतं, राईट अँगल ट्रायंगल. आणि ऑप्टिव्स अँगलमध्ये काय होत असतं बाळांनो, की दोन ज्या हाईट असतात, बेसच्या हाईट असतात, त्या बाहेर येतात आणि एक मध्ये येते. आणि ॲक्यूट अँगलमध्ये तिन्ही पण हाईट आणि हाईट कशा असतात, या त्या ट्रायंगलच्या मध्ये असतात. तर असा आपला हा चॅप्टर होता. आय होप सगळ्यांना आपला चॅप्टर समजला असणार आहे. सॉरी, थोडं फोर नंबरचा जो हे होता क्वेश्चन, त्याच्यामध्ये थोडं डिस्टर्बन्स झालं, त्यासाठी तुम्हाला मी सगळ्यांचं माफी मागतो, कारण की मुलं आले होते शाळेतले सर ते. तर सगळ्यांचं थँक्यू. आपला प्रॅक्टिस सेट 1.1 झाला आहे. लवकरच मी प्रॅक्टिस सेट 1.2 जो आहे त्याचे जे बेसिक जे आहे बेसिक ते घेऊन येतो आणि तुमच्या लवकरात लवकर तुमच्या यूट्यूबवरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करतो. तर सगळ्यांनी आपल्या, हे लोगो आहे आपलं, सॉरी हां हेच ना, हां हे लोगो आहे, सॉरी हे लोगो आहे आपल्या चॅनलचं. तर सगळ्यांनी काय करायचं, यूट्यूबवरती जायचं आणि लेट्स लर्न अकॅडमी 4646 टाकायचं आणि चॅनल सबस्क्राईब करा. ओके, 10चे जेवढे रिलेटेड 10th आणि 9th आपण याच्यावरती अपलोड करत जाऊ. ओके, समजलं सगळ्यांना. ओके, तर ह्या चॅप्टरचे तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करा, म्हणजे असं बसून होत नाही. एकदा बघितलं ना मॅथ, तुम्हाला ते सोडवावं लागणार आहे. ओके, तर तुम्ही ते सोडवा व्यवस्थित, गणित 2-3 टाईम सोडवा. एकदा तुम्हाला समजलं की ऑटोमॅटिक ते तुम्ही त्याच्या म्हणजे नंबर जे चेंज झाले तर तुम्ही ते आन्सर लगेच तुम्ही काढू शकतात. ओके, सगळ्यांचं धन्यवाद अँड थँक्यू.